दरेगावात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा देखील केलेला होता आणि आता ते ठाण्यात दाखल झालेत। या संदर्भातले ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, काही मिनिटात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लँडिंग होणार आहे। निश्चित पाहिलं तर दरेगावातून मुख्यमंत्र्यांनी उड्डाण झालेले आहे आणि काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते थोड्याच वेळात जे आहे ते ठाण्यातील रेमंड या परिसरामध्ये त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते लँड होणार आहेत। पाहिलं तर यापूर्वी जे आहे ते एक हेलिकॉप्टर देखील या ठिकाणी लँड झालं होतं आणि त्या हेलिकॉप्टरमधून उदय सामंत जे आहेत ते आले होते आणि आता काही वेळातच मुख्यमंत्री जे आहेत ते त्यांच्या ठाण्यातील मूळ घरी जे आहे ते पोहोचतात आणि काही वेळातच त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं। तर हेलिपॅडच्या ठिकाणी जे आहेत ते दीपक केसरकर देखील हे जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बरं शुभम, आता त्यांच्या स्वागतासाठी तिथे कोण हजर झालाय का? कोणी नेते, कोणी कार्यकर्ते, नेमकं काय? निश्चित पाहिलं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी उदय सामंत जे आहेत ते आले होते, परंतु त्यानंतर सकाळीच्या सुमारास जे आहे ते दीपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरिता त्यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानी आले होते, परंतु दीपक केसरकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट जी आहे ती झाली नसल्याने आता दीपक केसरकर जे आहेत ते शिंदेंना भेटण्याकरिता थेट ठाण्यातील रेमंड हेलिपॅड जे त्यांनी गाठलेलं आणि दीपक केसरकर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्याकरिता ठाण्यातील रेमंड परिसरात असणाऱ्या हेलिपॅडच्या ठिकाणी आले। तर मुख्यमंत्री आपण बघतो या ठिकाणी रेमंडच्या हेलिपॅडच्या ठिकाणी जे आहे ते दाखल झालं, त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे त्या ठिकाणी आलेलं आहे। काही वेळातच मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ठाण्यातील या रेमंडच्या परिसरामध्ये लँड झालं आहे। दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळातच त्यांचं हेलिकॉप्टर लँड करणार आहे आणि हेलिकॉप्टर लँड करत असतानाची दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। ही थेट दृश्य काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरचे आहेत आणि काही सेकंदांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लँड करतील आणि पुढच्या बैठकांना सुरुवात होईलच। मात्र ही थेट दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। वर्तकनगर परिसरात एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। दरेगावात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना देखील उत्तर दिलेलं होतं आणि त्यानंतर ते तिथून रवाना झालेले होते आणि आता ते वर्तकनगर म्हणजेच ठाण्यात दाखल झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। दरेगाव इथं साताऱ्यात ते गेले असतानाच वेगवेगळ्या चर्चांना जे ते उधाण आलेलं होतं, मात्र स्वतः त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे आणि विरोधकांना देखील खडे बोल सुनावले। त्यानंतर आता ते ठाण्यात दाखल झालेले एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य त्यांच्या हेलिकॉप्टरचे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। काही सेकंदातच ते आता हेलिकॉप्टरमधून बाहेर येतील आणि त्यानंतर दीपक केसरकर आणि यांच्याशी बैठक होणार आहे। मात्र ही दृश्य एक्सक्लुझिव्ह अशी सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झालेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुळगावी आल्यानंतर मला एक वेगळाच आनंद होतो असं त्यांनी तिथे प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र हे सगळं आटोपून आता ते परत ठाण्यात दाखल झालेले आहेत। बैठकांचं सत्र सुरूच होणार आहे, कारण 5 तारखेला शपथविधी होणार आहे, त्याआधीच ते दाखल झालेले आहेत आणि आपण ही थेट दृश्य सध्या एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य स्क्रीनवर पाहतोय। वर्तकनगर परिसरात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाल्याचं हे थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालेला आहे। शिंदे यावेळी ठाण्यात पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री नाराज होते, एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हणून ते गावी गेले तसं विरोधकांच्या वतीनं वारंवार बोललं जात होतं। मात्र हे सगळं डावलून मला माझ्या गावी येऊन आनंद मिळतो म्हणून मी आलो असल्याचं त्यांनी विरोधकांना उत्तर दिले। कुणी मूळगावी जाऊ नये का असा देखील सवाल त्यांनी यावेळी विरोधकांना विचारलेला होता। मात्र आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाल्याची ते दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते आता काही वेळातच तिथून रवाना झाले होते। आता इथं पोहोचलेले आहेत। तब्येतीचं कारण त्यांनी दिलेलं होतं। काल दुपारी त्यांना तब्येत त्यांची बरी नाही असं वारंवार सांगितलं जात होतं, मात्र हे सगळं झाल्यावर आता ते ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि त्याचीच हो साहेब सर, हो सर साइड लो ना दादा। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर मधून उतरत असतानाची ही दृश्य आपल्याला थेट पाहायला मिळतात। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। निघायच्या आधी त्यांनी श्रीकांत शिंदे देखील त्यांच्या सोबत आहेत। त्यांची तब्येत बरी नसल्याने श्रीकांत शिंदे तातडीने जे ते दरेगावात पोहोचलेले होते, मात्र आत्ताच्या क्षणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झालेले आहेत।
हे प्रेम साईडला नाही. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि सकाळी दरेगावातून निघण्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती. विरोधकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेलं होतं आणि एकूणच 5 तारखेला शपथविधी होणार आहे त्या संदर्भात देखील ते बोलले होते. आम्ही तिन्ही नेते एकत्र बसून सगळा निर्णय घेऊ, मंत्रिपदाबाबत बोलू, या सगळ्या विषयावर बोलून त्यांनी विरोधकांना उत्तर देऊ. तिथून दरेगावातून ते रवाना झालेले होते आणि आता ते ठाण्यात दाखल झालेले आहेत. कार्यकर्ते समर्थक त्यांना भेटण्यासाठी इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हेलिपॅडवर सगळे तिथे दाखल झाले आहेत, त्यांना भेटतायत कार्यकर्ते, त्यांच्याशी चर्चा करतायत आणि ही दृश्य आपल्याला वर्तकनगरमध्ये दीपक केसरकर देखील त्यांना भेटण्यासाठी आल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला वर्तकनगरमधून एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतो. एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झालेले आहेत. थोडं मागे थोडं मागे हात त्यांच्याकडे येणार का हे देखील आता बैठकीत ठरवून आता आज ते त्यांच्या पुन्हा ठाण्यामध्ये आले, त्यानंतर ठाण्याच्या निवासस्थानी जातील. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी शुभम कोळी. शुभम, अलीकडे या, हात घेणं नाही, एकदम पुढे जाऊ नका. चला थोडंसं मुंबईला तर आपले प्रतिनिधी शुभम आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. शुभम, प्रतिक्रिया न देताच एकनाथ शिंदे निघून गेलेले आहेत. निश्चित पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठाण्यामध्ये दाखल झाले त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील होते. तर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते ठाण्यामध्ये प्रवेश करताना आपल्या रिसिव्हर आहेत. ठाण्यामध्ये त्यांच्या काही नेत्यांसोबत भेटीगाठी देखील पार पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला, परंतु काही मंत्रिपद असतील किंवा काही अशी जे निर्णय असतील देखील आज बैठकीमध्ये जे आहेत या ठाण्यातील निवासस्थानी पार पडण्याची शक्यता आहे. बरं, यावेळी शुभम केसरकर आणि त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली आहे, त्या संदर्भात नेमकं काय चर्चा झाली आहे? पाहिलं तर सकाळी जे आहेत ते दीपक केसरकर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरिता त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आले होते, परंतु ती भेट जी आहे ती त्यावेळेस घडून आली नव्हती. त्याच नंतर पाहिलं तर मंत्री दीपक केसरकर जे आहेत ते आता हेलिपॅडच्या ठिकाणी जे आहे ते पोहोचले. त्यांनी काय नेमकी भेट झाली, आता काय नेमकं बैठकीमध्ये घडते हे आता शुभदीप निवासस्थानी एक वेगळी देखील चर्चा याची पार पडणार आहे. निश्चित. धन्यवाद शुभम ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.